यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर करण्यात आलाय। पुरस्कार वितरणासाठी अमित शहा पुणे दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी त्यांना निदर्शनं करून विरोध दर्शवण्याचा इशारा काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी दिलेला आहे। तर अमित शहा हे कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी पुण्यात येत नाहीयेत, त्यामुळे काँग्रेसने पुरस्कार सोहळ्याचं राजकारण करू नये असं भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी म्हटलंय। यांनी उत्तर द्यावं की या अधिकाऱ्यांना कोणी आदेश दिला होता। अशा पद्धतीचं लाठी हल्ला, प्लॅनिंग गेम किंवा अश्रुधूर याची वापर करण्याची गरज नव्हती, तर हे का केलं गेलं याचं उत्तर अमित शहानी दिलं पाहिजे, कारण तेच दिल्ली पोलिसांचे प्रमुख आहेत। म्हणून पुण्यामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते, पुण्यातल्या सर्व समविचारी पक्षांना सुद्धा मी या माध्यमातून आवाहन करणार आहे की काळे झेंडे घेऊन त्या ठिकाणी अमित शहा यांच्या विरोधामध्ये जोरदारपणे निदर्शने करायची आहेत। टिळकांच्या नावाने जो पुरस्कार दिला जातो आणि देशाचे आपले सुरक्षा विषयाचे जे सल्लागार आहेत अजित डोवाल यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय। मला असं वाटतं की काँग्रेस या विषयामध्ये राजकारण करू पाहतंय। पुणे हे एक सांस्कृतिक शहर आहे। अमित भाई हे कोणत्या राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने येत नाहीयेत। हे जनरल कायर यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलवलंय। पुण्यभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे। ज्या पुणेकरांनी त्यांना बोलवलंय, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे। लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल जे देत आहेत यांच्या हस्ते, रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांच्या मुलांच्या, अख्ख्या पुणेकरांनी विरोध केला पाहिजे। शिवसेनेचा प्रश्न काय येतो इथे? हा कुठल्या विशिष्ट पक्षाचा एकतर किंवा कुठल्याही राजकारणाशी रिलेटेड हा काय पुरस्कार नाही। हे लोकांचं जे कार्य आहे त्याच्याकडे बघून दिलेलं जातं आणि यंदाच्या वर्षीच्या पुरस्कारात जे त्यांचं म्हणणं आहे, हा कुठल्याही इन्सिडेंट बेस हा पुरस्कार नसतो की त्या वेळेच्या इन्सिडेंटशी रिलेटेड। पंतप्रधानांना सुद्धा जेव्हा दिला होता 3 वर्ष आधी नरेंद्र मोदीजींना, तेव्हा सुद्धा अशीच वक्तव्य ही अनेक लोकांनी केली होती। अजित डोवालांचं कार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे।